Hello students, our next point is physical properties. We have already discussed about the halogen derivatives and their methods of preparation. We have completed the methods of preparation, and now moving forward we will start our new point, that is physical properties. So physical properties of alkyl halides are different from those of alkenes. So alkenes has different physical properties and alkyl halides. Okay, so alkenes हे कन्वर्ट होतं अल्किल हलाइड्समध्ये. त्याच्यामुळे जरी तिथे अल्केन्स आपण यूज करत असलो तरी हलाइड्स दॅट इज क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन हे ॲड झाल्यामुळे एक वेगळं कंपाऊंड तयार होतं आणि ते टोटली डिफरंट असतं अल्केनपासून. त्याच्यामुळे त्याची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी पण चेंज होते. द बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्किल हलाइड्स इज डिटरमाइंड बाय द पोलॅरिटी ऑफ CX बॉन्ड ॲज वेल ॲज द साईज ऑफ हॅलोजन ॲटम. आता ह्यामध्ये आपल्याला 3 फिजिकल प्रॉपर्टीज बघायची आहे. पहिला आहे द नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. आता इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय आधी ते सांगते. कोणतंही कंपाऊंड आपण जर घेतो, एनी कंपाऊंड, ओके, नंबर ऑफ मॉलिक्युल्स कम टुगेदर टू फॉर्म दॅट कंपाऊंड. आता हे जे मॉलिक्युल्स आहेत, हे जे वी कॉल इट ॲज ॲटम्स, राईट. ॲटम्स कम टुगेदर टू फॉर्म वन कंपाऊंड, ओके. आणि आता हे जे ॲटम्स आहेत ते एकमेकांसोबत जे अटॅच्ड आहेत, मग ते सॉलिड स्टेटमध्ये असून दे, लिक्विड स्टेटमध्ये असून दे किंवा गॅशियस स्टेटमध्ये असून दे, ते मॉलिक्युल्स एकमेकांबरोबर काय आहेत, अटॅच्ड आहेत. आणि ते अटॅच कुठल्या मदतीने होतात तर इंटरमॉलिक्युलर फोर्सेसने. इंटरमॉलिक्युलर म्हणजे मॉलिक्युल्सचे च्यामध्ये जे इंटरॅक्शन असतं, ॲट्रॅक्शन असतं, ते एक फोर्स असतो. ते फोर्स थोडे वीक असतात. फॉर एक्झाम्पल डिस्पर्शन फोर्स, दॅट इज लंडन फोर्स, ओके. देन द नेक्स्ट पॉईंट इज वॅन वॉल फोर्सेस, ओके. हे फोर्सेस आपण ऐकलेले आहेत 11th स्टँडर्डमध्ये. सो हे फोर्सेस जे आहेत ते फोर्सेस इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणून तयार होतात आणि ते मॉलिक्युल्सना एकत्र ठेवायचं काम करतं. सो आता इंटरमॉलिक्युलर फोर्सचं नेचर पण वेगवेगळं असतं. इट डिपेंड्स अपॉन दॅट मॉलिक्यूल, ओके. ते मॉलिक्यूल कसं आहे. हॅलोजन्स दॅट इज फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. आता त्यांनी काय सांगितलं आहे की कार्बन, आता CX बॉन्ड असतो, राईट. हॅलोजन्स जे आहेत ते CX बॉन्डमध्ये असतात. आता ह्या कार्बनपेक्षा X दॅट इज हॅलोजन हे खूप काय असतात, इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे काय, इट इज द ॲबिलिटी टू अट्रॅक्ट द शेअर इलेक्ट्रॉन्स टू इटसेल्फ, ओके. ते ॲट्रॅक्ट कोणाला करतात, शेअर इलेक्ट्रॉन्स टू इटसेल्फ. त्यांनी इथे डायग्राम दिलेली आहे. कार्बन त्याच्यामुळे काय होतं, पॉझिटिव्ह चार्ज होतो आणि हॅलोजन काय होतं, निगेटिव्ह चार्ज होतं. कार्बन ॲटम्स दॅट कॅरीज अ हॅलोजन डेव्हलप्स अ पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. पार्शल आहे त्याच्यामुळे ही साईन दिली आहे, दॅट इज कॉल्ड एज डेल्टा, पार्शल पॉझिटिव्ह चार्ज, व्हाईल द हॅलोजन कॅरीज अ पार्शल निगेटिव्ह चार्ज. दस कार्बन हॅलोजन बॉन्ड इन अल्किल हलाइड्स इज द पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. बरोबर की नाही. पोलर कोव्हॅलंट बॉन्ड पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे हे दोन्ही काय झाले, पोलर बॉन्ड झाले, पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड पण आहे आणि त्याच्यात काय आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस असल्यामुळे त्याला नेम काय दिलेला आहे, पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. देअरफॉर अल्किल हलाइड्स आर मॉडरेटली पोलर कंपाऊंड्स, ओके. मॉडरेटली, एकदम प्रिसाइजली नाही, ते पोलर कंपाऊंड्स आपण सांगू शकतो. नाव आपण काय बघतो आहे, पॉईंट नेचर कसं असायला पाहिजे इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचं. सो हॅलोजन ॲटम्स जे आहेत म्हणजे क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ह्याचे जसे साईज वाढत जाईल, द साईज ऑफ द हॅलोजन ॲटम इन्क्रीजेस फ्रॉम फ्लोरीन टू आयोडीन.
म्हणजे सगळ्यात जास्ती साईज मोठी कोणाची आहे तर फ्लोरीनची आहे. ओके, आणि सगळ्यात कमी साईज कोणाची आहे आयोडीनची आहे. हे आपण फक्त हॅलोजनशी कंपेअर करतो आहे. त्याच्यामुळे ॲज कम्पेअर टू आयोडीन फ्लोरीनची सगळ्यात जास्ती आहे हां साईज. हेन्स CX बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस. आता खूप बरोबर आहे, म्हणजे इट्स व्हेरी फॅक्टफुल की CX बॉन्ड लेंथ वाढणार. जितकी साईज जास्ती तितकी बॉन्ड लेंथ जी आहे ती इन्क्रीज होणार. कसं सांगते तुम्हाला. आता समजा 2 माणसं उभी आहेत आणि ते दोघंही कसे आहेत बारीक आहेत. ओके, थिन आहेत. तर मग ह्या दोघांची जी किंवा हा जो A आहे, Aच्या बाजूला जो B आहे तो B थिन आहे. त्याच्यामुळे ह्यांच्या दोघांमधली जो गॅप असणार आहे ती गॅप कशी असणार आहे कमी असणार आहे. पण जर Aच्या बाजूला Aच्या बाजूला जर एक त्याच्या साईजच्याहून जास्ती साईजचा आला तर त्यांची ऑब्वियसली काय होणार आहे लेंथ वाढणार आहे. सो जसं साईज वाढते तशी ही जी लेंथ आहे बॉन्ड लेंथ म्हणतात ती इन्क्रीज होणार. म्हणजे सगळ्यात जास्ती बॉन्ड लेंथ इन्क्रीज कशामध्ये होईल कुठल्या मॉलिक्युल्समध्ये होईल तर फ्लोरीन दॅट इज CF ह्या बॉन्ड लेंथ ह्यांची कशी असणार आहे मोठी असणार आहे. आणि CI दॅट इज कोणतंही आता CH3I घ्या कोणतेही RI घ्या. ओके, सो त्यांची बॉन्ड लेंथ कशी असणार आहे कमी असणार आहे. पुढे सांगते द CX बॉन्ड स्ट्रेंथ डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन द साईज ऑफ द हॅलोजन. बघा जितकं लांब आपण पकडून ठेवू तितकं स्ट्रेंथ जास्ती असणार आहे की कमी. जितकं लांब असेल तितकी खेचायला म्हणजे काय होतं. आता फॉर एक्झाम्पल परत एकदा सांगते तुम्हाला. जर 2 माणसं उभी आहेत ओके, तर 2 माणसांनी काय केलेलं आहे एकमेकांचा हात घट्ट धरलेला आहे आणि दे आर स्टिक टुगेदर. त्यांची जी बॉन्ड लेंथ आहे ती फार कमी आहे. अँड ॲज दे हॅव सेड की दोन्ही साईडनी समजा त्यांना पुल केलं तर ह्या दोघांना ब्रेक करणं थोडं कठीण जाईल. वाय दे आर क्लोजली पॅक्ड विथ ईच अदर. लक्षात घ्या मी ह्याच्याबद्दल सांगते. म्हणजे एकाचं नाव आहे C एकाचं नाव आहे X आणि त्यांची बॉन्ड लेंथ जी आहे ती खूप जवळ आहे ती खूप स्मॉल आहे. आणि हेच जर ते अगदी लांब लांब उभे राहिले आणि मग हात धरला आणि त्यांना जर दोघांना पुल केलं तर ते पुलिंग इझी होणार आहे. ते दोघंही ब्रेक लगेच होणार आहेत. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं आहे काय द CX बॉन्ड स्ट्रेंथ decreases with increase in the size of halogen. This is because as the size of p orbitals of halogen increases, the pre-orbitals become more diffuse. म्हणजेच काय तर हे जे हॅलोजन्स आहेत ते p ऑर्बिटलमध्ये येतात. म्हणजे SPDF p ब्लॉक एलिमेंट आहे ही हॅलोजन बरोबर. आणि त्यांच्यामध्ये आउटर मोस्ट शेल कुठली असते p ऑर्बिटलची शेल असते. आणि ती जितकी मोठी असेल साईज ऑफ द p ऑर्बिटल हॅलोजन इन्क्रीज झाली तर तितकं डिफ्युजन जास्ती होणार. ओके, जे मी सांगितलं तेच. ओके, सो दिस वॉज अबाउट द नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस.